हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना आज होता शनिवार असला की स्मितूला स्कूलमध्ये नाश्ता द्यावा लागतो। एकतर साबुदाणा खिचडी किंवा मग पोहे नाही तर उपमा, या तीनपैकी एक नाश्ता त्याला द्यावा लागतो। तर आज पटकन असा झटपट पोहे बनवले। पोहे हे एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण आज आमच्याकडे शनिवार वगैरे कुणाचा नसतो। शनिवार असला की मग ते सोयीस्कर जाते, ज्यांच्या घरी कुणाचा शनिवार असेल त्यांना खिचडी पटकन बनवायची, मग बाकीच्यांसाठी पण तीच। पण आता खाणारे सगळे नाश्ता करतात घरी, म्हणून मग पोहे बनवले आणि लगेचच मग मी माझ्या कामाला लागली। कारण आज होते घरीच मी तुला स्कूलमध्ये नेऊन द्यायसाठी, म्हणून मग आपले कामं जे आहे ते पटापट उरकून जाते। तर स्वयंपाक नाश्ता बनवला की स्वयंपाकाला सुद्धा उशीर होते, म्हणून मी लगेचच लागली। ते यायच्या आधी म्हटलं भाजी फोडणी देऊन बसली की मग नाश्ता करायला निवांत बसायला बरं होते, म्हणून मग पटकन भाजी फोडणी दिली। आणि रात्रीच्याच वेळी शेंगा वगैरे जे काही करायचं असते ते मी कट करून ठेवते शक्यतो। एखाद्या वेळेस जर नाहीच झालं, कुठे आता मुलांचा अभ्यासच घेत राहिलं, काही अजून बऱ्याचशा गोष्टी आपण कुठे बाहेर गेलं, कधी कंटाळा येतो तरच मग ते राहून जाते सकाळचं प्रिपरेशन करायचं। नाहीतर मी शक्यतो सकाळची काय भाजी बनवायची हे रात्रीच करून ठेवते सगळं। तर इथे ना त्यानंतर भाजी फोडणी दिली आणि यांच्या ड्युटीवर यांना जायचं होतं। शनिवार आहे तरी पण मग 10:30च्या दरम्यान यांना जायचंच होतं। तर मग पटकन मी म्हटलं बाकीचं जेवढं काही आहे झाडू पोछा ह्या गोष्टी उरकवते, पोळ्या गरम गरम होते, कारण नाश्ता झाला असला की पोळ्यांचं वगैरे म्हणजे जेवणाचं टेन्शन नसते। भाजी होऊन राहिली तर ओके आहे, म्हणून भाजीला फोडणी दिलं आणि इकडे मग पटकन काल दळण आणलेलं होतं दळून ते सुद्धा भरून घेतलं। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं, म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बऱ्याचशा दिवसाच्या आधी, जवळजवळ 15 दिवसाच्या आधी, तर बऱ्याच ताईंना आवडली माझी ही ट्रिक की लगेचच असं भरायचं म्हणून। खरंच या ट्रिकनीनं खाली अजिबात पडत नाही। आणि तुमचा जर अंदाज चुकीचा असेल की एवढंच पीठ आपल्या पूर्ण डब्यात बसत नाही, तर थोडंसं टाकायचं आणि मग राहिलेलं आपण कटोऱ्याने वगैरे टाकू शकतो वरून। तर मी आज तसंच केलं, कारण थोडंसं जास्त पीठ होतं आणि त्या डब्यामध्ये ते बसणार नव्हतं, म्हणजे पूर्ण उलटवलं असतं तर ते मग ते पूर्ण सांडूबळ झालं असतं, म्हणून थोडं कटोऱ्याने नंतर टाकलं। त्यानंतर सगळं झाडू पोछा वगैरे करून घेतला, भांडेसुद्धा झाले आणि कपडेसुद्धा धुवून घेतले, कारण पावसाचं वातावरण असते, कपडे पण पटापट व्हायला पाहिजे म्हणून। आणि त्यातल्या त्यात यांना ड्युटी आहे आणि स्मितूला 12:30ला सुट्टी होईल हाफ डे असला की, तर त्यांची गॅरंटी नसते घरी यायची कधी पण। असले तर मी पाठवतेच, पण नसले तर मग मलाच घ्यायला जावं लागेल, म्हणून त्या हिशोबाने मी पट्टपट्ट करण्याचा प्रयत्न केला। फक्त पोळ्या शिल्लक ठेवल्या, म्हटलं पोळ्या राहिल्या तर काही टेन्शन नाही, आपण आंघोळ करून ॲटलिस्ट त्याला घेऊन आलं तरी पाहिजे, नाही तर आणखी कपडे बदलवा, परत ते आंघोळ करा, परत दुसरे कपडे, म्हणजे ते कपडे धुण्याचं पण एक टेन्शनच असते। तरी ते आता सगळे कपडे जे आहे ते पटापट वाळू घातले। ऊन होती म्हणून आज काही ड्राय वगैरे केले नाही, रोज रोज ड्राय करून पण ते कपडे नाही का पूर्ण असे एकामेकामध्ये गुंडाळून जाते आणि मग ते काढायचं आणखीनच एक डबल टेन्शन। त्याच्यामुळे आज डायरेक्टच वाळू घातले आणि वाळू घातले तर घातले, उन्हातच पाऊस लागल्यासारखा लागला, समोर दिसेलच तुम्हाला। मी आली इकडे, पोळ्या वगैरे केल्या, फक्त 15 मिनटात पोळ्या होऊन जाते माझ्या, जास्त नसते आपल्या 10-12 पोळ्या, छोट्या म्हणा किंवा मीडियम साईजच्या, एकदम मोठ्याही नसते। तर 10-12 पोळ्या ज्या असते त्या सगळ्यांना मिळून लागतात। तर पोळ्या बनवल्या, तेवढ्या वेळातनं उन्हातच पाऊस चालू झाला। आता मग विचारच येत होता मला की काढू की नाही काढू। पोळ्या बनवतानाच 1-2 थेंब पाण्याचे लागले, पण म्हटलं थांबून जाते, परत मग आणखी हात धुवा, आणखी ताव्याला गरम करा, पोळ्या बनवा। तर इथे सगळं उचलून घेतलं, परत ओटा क्लीन करायला घेतला आणि मग तो लागलाच पाऊस। बाहेर जाऊन बघितलं, पाऊस जोरात आला आणि परत थांबला। मग जसा चिमट्याला हात लावते बा आता कपडे काढते तेव्हाच थांबून गेला। मग ते आहे तसे ठेवले बाहेर, नाहीतर पावसाळ्यात खूप असं गती होते आपल्याच 10 वेळा कपडे अंदर आणायचे बाहेर न्यायचे। तर असं वाटते कधी कधी पावसाळा लागते उन्हाळा असला की, आणि आता असं वाटते कधी कधी हिवाळा सुरू होते। तर असतेच हा ऋतूचा बदल, आपल्या मनाचा सुद्धा बदल हा असतेच। तरी ते पटापट मी ओटा जो आहे तो पुसून घेत आहे। सगळे कामं जे आहेत ते उरकले, फक्त आता ओटा तशाच ठेवण्यापेक्षा म्हटलं ओल्या कपड्याने पटापट पुसते, क्लीनच होता म्हणून आता काही डीपली क्लीन करायची गरज नव्हती, साबण सोडा वगैरे लावून त्याला, म्हणून असा वरवर ओल्या कपड्याने पुसून घेतला, सगळं क्लीन झालं। आणि शेवटी पाऊस लागला, मला धावावंच लागलं।
तर ना ताईंनो, इकडे बघू शकता तुम्ही की हे जे आहे ना, हे सोमवारपासून आहे तसं आहे, कारण की आपलं जो काही असते महिलांची अडचण, त्याच्यामुळे आरतीचं ताटसुद्धा सोमवारपासून आहे. आता घरी माणसाला काय म्हणणार आपण, पूजा होती त्यांना तेवढं उचलायला लावलं, पण बाकीचं जे आहे ते बघ म्हटलं जाऊ द्या. माझं सगळं आटोपलं की मग मी मस्त निवांतमध्ये सगळी स्वच्छता आणखी करेल. योगाने एवढं चांगलं की जो येणारा सोमवार आहे तो मला मिळणार. आता जास्त काहीच खराब वगैरे नव्हतं, पण आता श्रावणाच्या आधीच मी सगळं ओके केलं होतं. म्हणजे जवळजवळ 15 दिवस झाले पूर्ण डीप क्लिनिंग केली होती किचनची. म्हणजे डीपच झाली होती ती. 1-2च असे भांडे जे होते, पाऊस वातावरण असल्यामुळे ना ते भांडे जास्त मी बाहेर पसारा नव्हता काढला, पण पूर्ण क्लीन केली होती किचन जेव्हा आपले व्हिडिओज येत नव्हते तेव्हा. तर आता ना वरवरच मला साफ करायचं होतं, पण एक असते आपल्या 4-5 दिवस जर आपण हात नाही लावला तर तिथे कसं धूळ जमा झाल्यासारखं दिसते. एक देवालासुद्धा असं वेगळंच वाटते. म्हणजे आपण पूजा नाही करत, रोज दिवा 2 टाईम दिवा असते आणि मग ते तसंच 2-4 दिवसाचं पडलेलं असते. मग ते असं स्वच्छ केलं की छान वाटते. आणि आपली वापर ही किचनमध्येच, त्याच्यामुळे ना मला आता सवय झाली आहे की आपलं जे काही आहे अडचणीचे दिवस संपले की लगेच मग आपलं सगळं देवघर जे आहे त्या निमित्ताने स्वच्छसुद्धा होऊन जाते आणि एक चांगलंसुद्धा आहे, कारण तिथल्या तिथे आपली सावली वगैरे पडते तर स्वच्छही होऊन जाते. हे तरी माझं आता ठरलेलंच आहे आणि मी करतेसुद्धा. एवढंच की व्हिडिओत दाखवायसाठी म्हणून आता तुम्हाला दिसते, पण मी आधीसुद्धा ह्या गोष्टी फॉलो करायची आणि त्या गोष्टीमुळे खरंच चांगलं वाटते. एक पॉझिटिव्हिटी जर घरामध्ये ठेवायचं असेल ना, तर कुठे कुठे आपल्या ज्या जुन्या परंपरा आहे, रीती आहेत, त्या आपल्याला चालवायलाच पाहिजे. आणि इथे मी सगळं स्वच्छ केलं. जे खालचं सामान आहे पुसून वरच्या साईडला ठेवलं. म्हणजे रिधूचं मी बाहेर देव साफ करत राहील तेव्हा रिधूचं मला काही टेन्शन नाही आहे. आणि ना मी इथे चेक करत होती सगळं की आता राखी येणार आहे, तर पोते वगैरे असते ना 2-4 आपण वाहतो आणि मग बाकीचे पॅकेट्स वगैरे आहे तसे राहते. तर मी ते शोधत होती, पण ते काही दिसले नाही. मला वाटते मी टाकून वगैरे दिले असेल, कारण नवीन आणण्यातच येते. आणि तेवढ्या वेळात या महाशयनी बघू शकता किती कारनामा करून ठेवला आहे. बिलकुल 2 सेकंदाचा फरक पडला असेल आणि मी शोधत होती बरोबर की सामान न काढता तिथल्या तिथे दिसेल आणि मी पटकन काढून वरच्या साईडला ठेवून देईल. राखीला पोते वगैरे आपण वाहतो देवाला त्याच्यासाठी, पण मग यांनी आपलंच कारभार करून ठेवला. सगळं उचल-वाचल केलं. एवढं बरं होतं की ते ओलं नव्हतं. ओलं असलं की ना मग पूर्ण ते कलरचं कपडेसुद्धा खराब झाले असते आणि फरचीसुद्धा खराब झाली असती. तर छोटे मुलं म्हटलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होतातच. खूप डोकं पण दुखते कधी-कधी, पण कधी-कधी काय करणार, जास्त ओरडून आपल्यालाच तो मनस्ताप होतो. म्हणून मग थोडंसं शांतीनंच घेते मी, कारण जास्त जर स्वतःचंच डोकं दुखवून घेतलं मी तर मग माझ्याच कामावर माझा परिणाम होतो. स्पेशली यूट्यूबवर कामं तर करावंच लागते आणि मग यूट्यूबकडे दुर्लक्ष होते. मुलांवर जास्त ओरडाओरड झालं किंवा आपल्याला स्वतःला चिडचिड जर झाली ना, तर मग ते यूट्यूबकडेच माझं दुर्लक्ष होते इनडायरेक्टली. असंही म्हणायला हरकत नाही. आणि मग आता 12 वाजताच्या दरम्यान हे आले होते. 12:30ला स्मितूला सुट्टी होईल म्हणून बरोबर आले घरी, जेवण करते आणि त्याला घ्यायला जाते म्हणून यांचा गोंधळ सुरू होता की लवकर वाढ. आणि मग ते देवाचं तसंच बाजूला ठेवलं. यांना वाढायला घेतात कधी हाताने, पण मला असंच वाटलं की त्याला आणायला जायला उशीर नको व्हायला, म्हणून त्यांचे हात पाय धुवतपर्यंत मी देऊन देते वाढून. पण मग त्यांनी स्वतः येऊन घेतलं. आणि शिल्लक जी भाजी होती रात्रीची आळण, ते खूप आवडलं होतं. मग ते म्हणत होते आहे की बाकी असेल तर दे, म्हणून मग मी तेच द्यायला बसली. असं असते, आपण वाढून दिलं की सगळं बरोबर ताटात पद्धतशीर वाढतो. आणि त्यांच्या हाताने काय ते फक्त मोजकच भाजी पोळी एवढं घेऊन बसते. तर आता स्मितूसुद्धा येईल. एवढा वेळ झाला आहे माझे कामं होतपर्यंत आणि देवपूजा होतपर्यंत. आता कामं सगळे माझे झाले असते, पण आता क्लिनिंग बाकी होती देवाची, म्हणून ते कामं जे आहेत ते राहिले. पण आता स्मितू येते, तो रिधूसोबत खेळतो थोडाफार, म्हणून काही टेन्शन नाही आहे. आणि ना मग यांचं म्हणणं पडलं की 1 पोळी आणखी याच्यात देऊन दे. मग 1 पोळी द्यायची तर मी 2 द्यायला गेली. मग तेवढ्यातच यांचा ओरडा झाला की 1 सांगितली 1च दे. असं असते, नवऱ्याची कितीही क्यू केली ना तरी ते मग आपली जीव येतात. तर असं सगळ्यांच्याच घरी या गोष्टी चालत असेल. एवढा पसारा निघाला. आता सगळा मी क्लिनिंगला घेतला आहे. तोपर्यंत म्हटलं थोडंसं एवढं करून घेते, कारण दार लावायचं होतं मला. यांचं जेवण बाकी होतं. मागे बसली घासायला की घासणार, म्हणून मग ते थांबलेली होती. तोपर्यंत तिथल्या तिथे तेवढं उरकवून घेतलं. सगळे देव जे आहेत ते स्वच्छ केले आणि
बाकीचे उन्हात वाढवायला ठेवले आणि जे देव आता धुवून इथेच मांडायचे आहे देवघरात ते इथे आणून घेतले. मस्त वाटत आहे आज. खरंच खूप दिवसानं असं वाटत आहे की पूजा केली. 2-4 दिवसाचा गॅप पडल्यावरनं असंच वाटते. 2-3 दिवसांनी पूजा केली. छान वाटत आहे, प्रसन्न वाटतं एकदम. आणि श्रावणातला आता 3रा सोमवार देखील मिळणार. तर चला पूजा झाली. आता पूजा झाली की भूक लागते, तोपर्यंत काही टेन्शन वाटत नाही. पण आता करायचं होतं मला, म्हणून मग आता स्मितूचं जे काही आहे ते सकाळचं पटापट करून दिलं. स्वयंपाकसुद्धा केला, कारण यांची ड्युटी होती. यांना म्हणत होते की मी जेवण करून जाईल, लगेच जाऊन येतो 10-15 मिनटात, म्हणून पोळ्या टाकल्या. पण हे आले बरोबर त्यांच्याच वेळेवर 12च्या दरम्यान. आणि मग स्मितूला आनंद सोडलं. स्मितूने बघितलं आपल्या रिदूला आणि आता जेवते. पूर्ण भूक लागली आता काही राहणं होत नाही. आणि बघा हे रिदू खूप मस्त्या करणं चालू आहे. पाहुणे येणार होते, आज कॅन्सल झाले. मे बी उद्या येतील, बघू आता काय होते ते. काय झालं? ए चम्मच कशाला मारते रे, माझं सोनं बाळ आहे रे ते. रे बघा बिचारा, हा एक आहे पसारा करते. ए तुला देतो मी. आणि हा एक आहे त्याची मदत करते. 2 रंगाचे असते म्हणते ना ते खरंच आहे. करते कंटिन्यू. तर ना ताईंनो आता वाजलेले आहे 5, म्हणजे 5-5:30 झाले असेल. आणि ना कसा चेहरा दिसत आहे एडिटिंगमुळे. पूर्ण डोळ्याला ना दिवसभर चष्मा असते, काढून ठेवला. कारण आता घेत आहे मी चहा, सगळेच घेत आहे. तर चला बेटा, क्या हुआ तेरे को? चल बस खाली. बाहेर जाना है. अरे तर पहिले खाऊन घे बेटू, पहिले मग जाऊ बाहेर. फुग्गू हे बघ दादाने कसं फिनिश केला. ए रिदू नेऊन ठेव, चल मागे नेऊन ठेव. हा चल नेऊन ठेव मागे. हळू 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 हळू. चल तू पण फिनिश कर पिल्लू. तर ना दादा गेले होते आज संध्याकाळच्या वेळी पेस्ट्री वगैरे आणायला, मुलांना खाऊ घालते म्हटले ते. तर इथे ना कानातले सुद्धा आणले आणि मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे आहे 7 वर्षाच्या पूर्वीचे लग्नाच्या वेळी मला वाहलेले कानातले. याचं वेट किती आहे हे नाही माहिती, पण 2.5 ते 2.75च्या दरम्यान असेल. काय पाहिजे तुला? ये आता चालू आहे व्हिडिओ चालू आहे का? ये कोणाला पाहिजे? टमाटे. एकदाच खाल्ला बायकोसाठी खूप वेगळं का? मी खाऊ का? हे काय चाले आले? झाला का अभ्यास? जेवून द्या ना. हो घेऊन दे ना. ये बेटा. त्याचा याला राहू दे, त्याचं त्याला घेऊन द्या. काय वाजव आहे? पहिले आहे ना अर्धा अजून घेऊन नंतर. स्मितू हे घे बेटा. कुठून आणला बे? कुठून नाही आणला, विकत आणला. असाच. तर ना मुलांसाठी आणलेली वस्तू यांना कधीच खावंशी वाटत नाही, ते मुलांनीच खाल्ली पाहिजे असं तरी त्यांना वाटते. तर हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.